सन्माननीय सभापती महोदय, कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, नाशिक त्र्यंबक कुंभमेळा प्राधिकरणासाठी 22,425 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाने 8,761.54 कोटीची तरतूद केलेली आहे आणि राज्य शासनाने 3,545.49 कोटीची तरतूद केलेली आहे। अशी 34,732.39 कोटी रुपये कुंभमेळ्याच्या या सगळ्या विविध कामांवर लँड ॲक्विजिशन पकडून हे खर्च होणार आहेत। आणि याच्यामध्ये कुंभमेळ्यासाठी कुंभमंत्री म्हणून सन्माननीय गिरीश महाजन साहेब देखील तिथं काम बघतायत आणि त्यांना देखील विनंती केली जाईल की आता जो तांबे साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडलाय की त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन एका बैठकीचं आयोजन करण्याच्या संदर्भातली देखील विनंती त्यांना केली जाईल। परंतु एक महत्त्वाचा मुद्दा जो इथं आता मांडण्यात आला की 1200 कोटी रुपयाचीच पुरवणी यादीमध्ये तरतूद केलेली आहे। तर 1200 कोटी रुपयाची नाही तर 3000 कोटीची तांबेसाहेब पुरवणी यादीमध्ये तरतूद केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या कामांना DPRची अजिबात आवश्यकता नाही। कुंभमेळ्याची जी समिती आहे मग त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत आणि त्या सगळ्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आहेत। तर आवश्यकतेनुसार कामामध्ये बदल करणं, आवश्यकतेनुसार कामं नवीन त्या ठिकाणी घेणं या सगळे अधिकार त्यांना दिलेले असल्यामुळे DPRची काय आवश्यकता नाही। रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते ही 36 कामं जी घेतलेली आहेत त्यातली 40% कामं ही पूर्ण झालेली आहेत। 25 गावांमध्ये जवळजवळ 406.19 हेक्टर जमीन ही ॲक्वायर करायची आहे। त्यातली 35.24 हेक्टर जमीन याचं ॲक्विजिशन झालेलं आहे। त्याच्यासाठी 352.57 कोटी रुपये देखील दिलेले आहेत। खाजगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये लागणार आहेत आणि रिंग रोड बांधकामासाठी 3,954 कोटी रुपये याची तरतूद केलेली आहे। कुंभमेळ्याच्या एकाही कामाला निधी कमी पडणार नाही अशा पद्धतीची शासनाची भूमिका आहे।